साईंचा आशीर्वाद आणि सभासदांच्या पाठिंब्यावरच ही निवडणूक लढत आहोत। भ्रष्टाचारमुक्त संस्था, जामीनदार मुक्त सेवा, कामगारांच्या व्याजदराची समस्या, गृहकर्ज, कामगारांचे अनुत्तरित प्रश्न या आणि अशा विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार असून संस्थेमधील कामगारांचा आर्थिक स्तर कसा उंचवता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल पवार यांनी व्यक्त केली। परिवर्तनाने बदल दिसतील, त्यामुळे निवडणूक जवळ आली असून धनशक्तीला बळी न पडता संस्था वाचवण्यासाठी कामगारांनी परिवर्तन मंडळाच्या पाठीमागे उभे राहून निश्चित परिवर्तन घडवावे आणि या बदलाचे साक्षीदार व्हावे असं आवाहन पवार यांनी केले। श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन विकास मंडळ विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहे। यामध्ये एकूण 17 उमेदवार परिवर्तन विकास मंडळाने निवडणुकीमध्ये उभे केले आहेत। विरोधी दोन्ही पॅनल संस्थेचे आजी माजी चेअरमन यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पवार यांच्या उमेदवारांनी साई प्रसादालय येथे जात मतदारांच्या भेटीगाठी घेत छत्री या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। कार्यरत आहे त्या केवळ सोसायटी निवडणुकीच्या केडर बेस म्हणून या संघटना चालू आहे आणि कामगारांचे राहिलेले अनुत्तरित असे प्रश्न, पार्किंग असेल, शैक्षणिक फी परताव्याचा विषय असेल, गृह कर्जाचा विषय असेल, साधा कर्जाचा SMS विषय असेल आणि सत्ताधारी संचालक मंडळाने जे व्याजदर वाढवलेले आहेत, 60% कर्ज 8% नेलं, 12% कर्ज 11% आणलं। आम्ही आश्वासित केलंय सभासदांना की ही संस्था भांडवली झालेली आहे आणि येणाऱ्या भविष्यात परिवर्तनाच्या दिशेनं सभासदांची वाटचाल चालू दिसते की हे संचालक मंडळ वारंवार 30 मंडळी सत्तेत असल्यामुळं नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली नाही आणि सभासदांच्या शालेय साहित्याची दुकानं असतील, भक्तांच्या सुविधेसाठी निर्माण केलेली स्टॉल असतील, ती अद्ययावत पद्धतीची असायला हवीत, ती अद्ययावत पद्धतीची नाहीत, तीही बनवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे संस्थेचं मिनरल वॉटर हा स्वतःचा उद्योग व प्रसाद निर्मितीचा उद्योग निर्माण करून जे साई भक्त आहेत त्यांच्यासाठी ती सुविधा होईल, परंतु आमच्या सभासदांच्या सुशिक्षित बेरोजगारांना, तरुण मुलामुलींना रोजगार उपलब्ध होईल या उदात्त हेतूने आम्ही आमच्या वचननामा जाहीर केला असून सेवानिवृत्त कामगारांनाही ते सेवेत असेपर्यंत, ते हयात असेपर्यंत त्यांना ही दिवाळीची भेटवस्तू म्हणून 50 किलो साखर, 1 तेल डबा व मिठाई देण्याचं आश्वासित केलेलं आहे। आणि आजीव सभासद ठेवून ज्या शिर्डी शहरातील नामांकित पतसंस्था आहे त्या पतसंस्थांच्या नियमाप्रमाणे जो प्रचलित व्याजदर आहे त्या व्याजदराने त्या ठेवीच्या रकमा आमच्या संस्थेकडे ठेवण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत आणि भविष्यात कामगार हिताचे निर्णय घेऊन ही सोसायटी जामीनदार मुक्त व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि हे साई संस्थान हे बाबांचं तीर्थक्षेत्र असून देशातील 2 नंबरचं श्रीमंत तीर्थक्षेत्र आहे। येथील कामगाराच्या आर्थिक स्तर कसा उंचावता येईल व जास्तीत जास्त पतपेढीच्या माध्यमातून सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल, कामगार आणि साई भक्त यातील दुवा म्हणून संस्थेचं कामकाज हे निश्चित भविष्यात नावलौकिक निर्माण करून देईल अशा आशेचं आम्ही काम करणार असून आम्ही ही संस्था मागील मंडळींनी गुत्त्यावर बसून व्यसनाधीन कामगारांना बनवण्याचं काम काही मंडळींनी संघटनेच्या माध्यमातून चालवलं असून आम्ही देवस्थानचे कामगार आहोत आणि
निश्चितच त्यांची मान आम्ही वारकरी संप्रदायातले असल्या कारणानं निश्चित ती मान उंचावण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात करू व या व्यसनाधीन तरुणांना आमच्या काही सभासदांना मुक्त करण्यासाठी आमची भविष्यातील वाटचाल आहे. निश्चित परिवर्तन केल्यानंतर बदल दिसतील आणि त्या बदलांचे साक्षीदार होण्यासाठी मी सर्व सभासद बंधू आणि भगिनींना विनंती करतो की ही निवडणूक 5 दिवसावर राहिलेली, एक दिवस हा एक वर्षासाठी आहे. दारू, मटण, पैसा याचं भरमसाठ वाटप सत्ताधारी मंडळी करण्याची शक्यता असून भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाची उधळपट्टी होण्याची शक्यता आहे. तरी मी आपणास नम्र आवाहन करतो की आपण या कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपली संस्था आपण चालवू व ही संस्था वाचवण्यासाठी कामगारांनी एकदिलानं परिवर्तन मंडळाच्या पाठीमागे उभे राहून निश्चित परिवर्तन घडवावे व या बदलाचे साक्षीदार व्हा. बदल घडतील तर निश्चित विकास होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटचं बैठ एहसान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.